विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरुवात करीत आहोत केमिस्ट्रीच्या बेसिकला. केमिस्ट्रीच्या बेसिकपासून आपण सुरुवात करायचं. जसं की मी तुम्हाला म्हटलं, कुठलाही विषय सोपा करून घ्यायचा असेल तर आपल्याला त्याच्या बेसिकपासून सुरुवात करावी लागते. म्हणून आपण केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिक्स या सगळ्याच ब्रँचेसच्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या आपण शिकणार आहोत. त्यातला हा आज पहिला व्हिडिओ आपण बनवत आहोत आणि या व्हिडिओमध्ये पहिला प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. तो आहे व्हॉट इज केमिस्ट्री. केमिस्ट्री म्हणजे काय? आता आपल्याला तर माहिती आहे की सायन्सच्या मुख्य 3 ब्रँचेस आहेत. एक फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी. हे सर्वसामान्यपणे सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे की या 3 ब्रँचेस आहेत. तरी प्रत्येक ब्रँच जी आहे तिच्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे व्हॉट इज केमिस्ट्री या हेडिंगखाली आपण समजून घेऊयात केमिस्ट्री म्हणजे काय आणि केमिस्ट्रीमध्ये नेमका आपण कशाचा अभ्यास करतो. या गोष्टी क्लिअर होत गेल्या की विषय आणि त्या विषयामध्ये कोणता अभ्यासक्रम आपण शिकणार आहोत, म्हणजे विषयाने त्याच्यात काय शिकायचं आपल्याला हे पहा. तसं सायन्स जर पाहिलं तर आपल्या अवतीभोवती असलेल्या प्रत्येक गोष्टी, ज्याला फिजिकल काहीतरी फॉर्म आहे, ज्याच्यात काहीतरी केमिकली काहीतरी होतं, ओके, ज्याच्यामध्ये जीव आहे, अशा सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास जिथे करतो त्याला आपण विज्ञान म्हणतो. सायन्स. त्या सायन्समध्ये आपल्याला 3 ब्रँचेस पाहायला भेटतात. पहिली ब्रँच भौतिकशास्त्राची, जिला आपण फिजिक्स म्हणतो. दुसरी ब्रँच आहे रसायनशास्त्राची, जिला आपण केमिस्ट्री म्हणतो. तिसरी ब्रँच आहे जीवशास्त्राची, जिला आपण बायोलॉजी म्हणतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत की व्हॉट इज केमिस्ट्री. तर समजून घेऊयात केमिस्ट्री. केमिस्ट्रीला समजून घेत असताना आपण अगोदर केमिस्ट्रीच्या काही व्याख्या पाहूयात की केमिस्ट्री ही ब्रँच, या ब्रँचमध्ये आपण काय शिकतो याबद्दलच्या डेफिनेशन आपण पाहूयात आणि त्यानंतर केमिस्ट्रीला समजून घेऊयात. पहा, पहिली डेफिनेशन या ठिकाणी आहे, आपण या ठिकाणी वाचू शकता आणि लिहूनही घेऊ शकता. देन द सायंटिफिक स्टडी ऑफ द स्ट्रक्चर ऑफ सबस्टन्सेस. पहा मित्रांनो, अगदी सोपी डेफिनेशन आहे. द सायंटिफिक स्टडी म्हटलेलं आहे. आता सायंटिफिक स्टडी म्हणजे आपल्याला तर माहितीच आहे की विज्ञानाच्या दृष्टिकोनातून केलेला अभ्यास, त्याला आपण म्हणतो सायंटिफिक स्टडी. आणि ही जी सायंटिफिक स्टडी आहे ती सायंटिफिक स्टडी कशाची करायची आहे आपल्याला, तर ती सायंटिफिक स्टडी करायची आहे आपल्याला स्ट्रक्चर ऑफ सबस्टन्सेस. स्ट्रक्चर ऑफ सबस्टन्सेस. पहा, या ठिकाणी शब्द आलेला आहे सबस्टन्सेस म्हणजे पदार्थ. सबस्टन्सेस म्हणजे काय? पदार्थ. देन पहा, आपल्या अवतीभोवती आपल्याला किती पदार्थ दिसत आहेत. आता तुम्ही ज्या रूममध्ये बसलेला आहात, ज्या ठिकाणी बसून तुम्ही अभ्यास करत आहात, त्या ठिकाणी तुम्ही आजूबाजूला जर पाहिलं तर वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला दिसतील. तर या वेगवेगळ्या वस्तू कोणकोणत्या पदार्थापासून बनलेल्या आहेत हे आपण जर थोडंसं ऑब्झर्व केलं आणि निरीक्षण जर केलं तर आपल्या लक्षात येईल की आपल्या आजूबाजूला वेगवेगळे पदार्थ आहेत आणि वेगवेगळ्या पदार्थापासून वेगवेगळी वस्तू बनलेली आहेत. आणि यावरनं आपल्या लक्षात येतं की पदार्थांची विविधता किती आहे. ओके, म्हणजे किती डायव्हर्स प्रकारचे पदार्थ आपल्या आजूबाजूला आहेत. सो या ठिकाणी काय म्हटलेलं आहे पहा, केमिस्ट्रीमध्ये काय केलं जातं, द सायंटिफिक स्टडी ऑफ स्ट्रक्चर ऑफ सबस्टन्सेस. मग हे पदार्थ जे आहेत ते पदार्थ कसे बनलेले आहेत, त्यांची रचना काय आहे, याचा वैज्ञानिक अभ्यास हा केमिस्ट्रीमध्ये, रसायनशास्त्रामध्ये केला जातो. अँड व्हॉट हॅपन्स टू देम इन डिफरंट कंडिशन्स ऑर वेन मिक्स्ड विथ इच अदर. त्यानंतर पहा, आणि यांच्यासोबत काय घडतं जेव्हा ती वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये असतात, वेगवेगळ्या स्टेटमध्ये असतात. ओके, और वेन मिक्स्ड विथ इच अदर. मग हे पदार्थ जे आहेत ते जेव्हा एकमेकांसोबत मिसळतात, एकमेकांसोबत जेव्हा ते मिक्स होतात, तेव्हा त्यांच्यासोबत काय घडतं, किंवा ते एकमेकांसोबत मिक्स झाल्यानंतर त्यातनं आपल्याला कोणता नवीन पदार्थ भेटतो. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जो आहे, ज्या ब्रँचमध्ये आपण करतो, ज्या शाखेमध्ये आपण करतो, त्या शाखेला आपण विज्ञानाची, रसायनशास्त्राची शाखा म्हणतो आणि त्या शाखेला आपण केमिस्ट्री असे म्हणतो. आय होप ही डेफिनेशन तुम्हाला समजलेली असेल. ही डेफिनेशन तुम्ही लिहून घ्या. नेक्स्ट डेफिनेशनकडे जात आहोत आपण. दुसरी एक डेफिनेशन आपण समजून घेऊया, व्हॉट इज केमिस्ट्री. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो केमिस्ट्रीची ही डेफिनेशन रीड करून घ्या.
द सायन्स दॅट डील्स विथ द प्रॉपर्टीज, द सायन्स दॅट डील्स विथ द प्रॉपर्टीज, कॉम्पोजिशन्स अँड स्ट्रक्चर ऑफ सबस्टन्स. परत या ठिकाणी सबस्टन्स हा शब्द आलेला आहे. पुन्हा पुन्हा प्रत्येक डेफिनेशनमध्ये पहा सबस्टन्स हा शब्द येत आहे. या सबस्टन्स या शब्दाला आपण अजून एका शब्दाने रिप्लेस करू शकतो आणि तो शब्द आहे मॅटर. तो शब्द काय आहे? मॅटर. तर आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो की द सायन्स दॅट डील्स विथ द प्रॉपर्टीज, कॉम्पोजिशन अँड स्ट्रक्चर ऑफ सबस्टन्स ऑर मॅटर. ओके, मॅटरच्या प्रॉपर्टी काय आहेत यांचा अभ्यास ज्या ब्रँचमध्ये आपण करतो. हे जे मॅटर आहे या मॅटरमध्ये कोणकोणतं कॉम्पोजिशन आहे, कोणकोणते घटक आहेत, कोणकोणत्या घटकांनी तो मॅटर बनलेला आहे, तो पदार्थ बनलेला आहे. अँड द स्ट्रक्चर, आणि त्या पदार्थाची रचना काय आहे, या गोष्टींचा अभ्यास आपण ज्या ब्रँचमध्ये करतो त्या ब्रँचला आपण म्हणतो केमिस्ट्री. ही डेफिनेशन तुम्हाला लक्षात आलेली असेल तर ही डेफिनेशन तुम्ही लिहून घ्या. त्यानंतर जाऊयात आपण पुढच्या डेफिनेशनकडे. नेक्स्ट डेफिनेशन आहे केमिस्ट्री इज द सायंटिफिक स्टडी ऑफ द प्रॉपर्टीज अँड बिहेवियर ऑफ मॅटर. 3 डेफिनेशन आपण या ठिकाणी पाहिल्या. तिन्ही डेफिनेशनमध्ये आपल्याला पूर्णतः समानता दिसून येते. ओके, फक्त शब्दरचना जी आहे ती थोडीशी वेगवेगळी आहे, पण मूळ जे सांगायचं आहे की केमिस्ट्री या ब्रँचमध्ये, केमिस्ट्री या शाखेमध्ये आपण काय शिकतो, तर प्रत्येक डेफिनेशनमध्ये एक शब्द मात्र कॉमन आहे आणि तो शब्द आहे मॅटर. तो शब्द आहे मॅटर. मॅटर मीन्स पदार्थ, आणि या शब्दाला जर आपण रिप्लेस केलं तर हा शब्दाच्या ठिकाणी येऊ शकतो सबस्टन्स. मग हा जो मॅटर आहे या मॅटरची सायंटिफिक स्टडी आपण कशात करत असतो? केमिस्ट्रीमध्ये करत असतो, रसायनशास्त्रामध्ये करत असतो. या मॅटरच्या जे पदार्थ आहेत, आपल्या आजूबाजूला दिसणारे जे पदार्थ आहेत, त्या पदार्थाच्या प्रॉपर्टीज काय आहेत, त्या पदार्थाचं बिहेवियर काय आहे, वेगवेगळ्या टेम्परेचरमध्ये, प्रेशर खाली, वेगवेगळ्या रिॲक्शन्समध्ये एखादा पदार्थ कशा पद्धतीने बिहेव करतो, म्हणजे कशा पद्धतीने तो आपल्यामध्ये बदल करून घेतो आणि नवीन नवीन पदार्थ बनवितो, या सगळ्या गोष्टींची सायंटिफिक स्टडी जी आहे ती सायंटिफिक स्टडी ज्या शाखेत आपण शिकतो, ज्या शाखेमधनं आपण ते समजून घेतो, त्या विज्ञानाच्या शाखेला आपण म्हणतो केमिस्ट्री, त्याला म्हणतो आपण रसायनशास्त्र. विद्यार्थी मित्रांनो, या 3 डेफिनेशनवरनं आय होप मला वाटतं की तुम्हाला केमिस्ट्री म्हणजे काय हे समजलं असेल. तर सोप्या भाषेत लक्षात ठेवायचं असेल तर पहा, केमिस्ट्री इज द ब्रँच ऑफ सायन्स. केमिस्ट्री काय आहे? सायन्सची ब्रँच आहे, म्हणजे विज्ञानाची एक शाखा आहे. मग या शाखेमध्ये आपण कशाचा अभ्यास करतो? वी स्टडी अबाउट द मॅटर. आपण पदार्थाबद्दल अभ्यास करतो. मग पदार्थाच्या कोणत्या गोष्टीबद्दल अभ्यास करतो? देन पदार्थाची प्रॉपर्टी काय आहे, त्या मॅटरची प्रॉपर्टी काय आहे, त्या मॅटरच्या स्टेट किती आहेत, मॅटर कोणकोणत्या स्टेटमध्ये असतं, मॅटर कशापासून बनलेला आहे, म्हणजे मॅटरची रचना काय आहे, पदार्थ बनत असताना कशा पद्धतीने बनलेला आहे, पदार्थाचा अति लहान कण त्याला आपण काय म्हणतो, किंवा लहान कण जेव्हा एकत्र येतात त्याला आपण काय म्हणतो, किंवा हे पदार्थ जेव्हा एकमेकांमध्ये मिक्स होतात तेव्हा कोणता नवीन पदार्थ तयार होतो आणि तो कोणत्या पद्धतीने तयार होतो, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण ज्या शाखेत करतो, ज्या ब्रँचमध्ये करतो, त्याला आपण म्हणतो केमिस्ट्री, त्याला म्हणतो आपण रसायनशास्त्र. मला वाटतं तुम्हाला या 3 डेफिनेशनवरनं आता लक्षात आलं असेल की रसायनशास्त्र किंवा विज्ञानाची जी केमिस्ट्री शाखा आहे त्या केमिस्ट्रीमध्ये आपण कोणत्या गोष्टीचा अभ्यास करणार आहोत. म्हणजे जेव्हा आपण केमिस्ट्री हा विषय डोळ्यासमोर आणू त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट सहजपणे लक्षात आली पाहिजे की आपल्या बाजूला एक खुर्ची आहे, ती खुर्ची प्लास्टिक या पदार्थापासून बनलेली आहे. आपल्या बाजूला एखादं टेबल आहे, ते टेबल कुठल्या तरी पदार्थानं बनलेले आहे. आपल्या हातातली पेन असेल, आपल्या हातामध्ये असलेलं नोटबुक असेल, आपल्या घरामध्ये खाण्यासाठी असलेले वेगवेगळे पदार्थ असेल, आपल्या घरातलं पाणी असेल, केरोसिन असेल, गॅस असेल, ह्या सगळ्या गोष्टी मॅटरमध्ये येतात. त्या वेगवेगळ्या स्टेटमध्ये आहेत. कुठले पदार्थ सॉलिड स्टेटमध्ये आहेत, कुठले पदार्थ गॅसेस स्टेटमध्ये आहेत, कुठले पदार्थ लिक्विड स्टेटमध्ये आहेत, पण ते सर्व काय आहेत? पदार्थ आहेत. मग या पदार्थांचे गुणधर्म आपल्याला शिकायचे असतील, या पदार्थाच्या अवस्था आपल्याला शिकायच्या असतील, हे पदार्थ कसे तयार झाले हे शिकायचे असेल,
तर आपल्याला केमिस्ट्री हा विषय शिकावा लागतो आणि केमिस्ट्रीमध्ये आपण या सगळ्या गोष्टींचा उहापोह करत असतो आणि आपण या गोष्टी समजून घेत असतो. तर मित्रांनो, या सर्व डेफिनेशनमध्ये एक कॉमन आलेला जो शब्द आहे तो आहे मॅटर. तो कोणता आहे? मॅटर. तर ही जी केमिस्ट्री आहे, तर मग या केमिस्ट्रीचे फादर कोणाला म्हटलं जातं? ओके, देन या केमिस्ट्रीचे जे फादर आहेत, रसायनशास्त्राचे फादर आहेत. आता फादर म्हणजे काय? एखाद्या शाखेमध्ये किंवा एखाद्या गोष्टीसाठी कुठल्या शास्त्रज्ञाने किंवा कुठल्या व्यक्तीने सर्वप्रथम काम सुरू केले व मोलाची कामगिरी त्या विषयामध्ये केली गेली असेल तर आपण त्यांना त्या विषयाचे फादर असं म्हणतो. ओके, देन केमिस्ट्रीचे फादर कोण आहेत? मग फादर ऑफ केमिस्ट्री कोणाला म्हटलं जातं? देन फादर ऑफ केमिस्ट्री म्हटलं जातं अँटनी लिऑन लेविव्हिजर यांना फादर ऑफ केमिस्ट्री असं म्हटलं जातं. ओके, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. मग मी म्हणत होतो की आपली जी डेफिनेशन आहे त्या डेफिनेशनमध्ये एक शब्द कॉमन होता, तो म्हणजे मॅटर. मॅटर म्हणजे काय? पदार्थ. मग मॅटरची डेफिनेशन काय आहे? मॅटर कशाला म्हणतात हे आपण समजून घेऊयात. देन एनिथिंग दॅट हॅज मास अँड ऑक्युपाईज स्पेस इज कॉल्ड मॅटर. अतिशय सोपी अशी डेफिनेशन आहे मॅटरची. एनिथिंग दॅट हॅज मास, असं तुमच्या आजूबाजूला जे काही दिसत आहे, जी काही वस्तू दिसत आहे किंवा तुमच्या डोळ्याला जे काही पाहता येतं त्या प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही पहा आणि जर तिच्याकडे मास असेल, जर तिच्याकडे मास असेल, विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या. आता मास ही पण एक बेसिक कॉन्सेप्ट आहे, तिलाही आपण समजून घेतलं पाहिजे. ओके, सो फिजिक्समध्ये गेल्यानंतर आपण मास समजून घेतो. म्हणजे अनेक टर्म आहेत या विज्ञानाच्या शाखेमध्ये ज्या टर्म आपल्याला समजल्याशिवाय पुढे चालता येत नाही. म्हणून मी म्हणतो नेहमी की अवघड विषयाची सुरुवात त्याच्या बेसिकपासून करा. एक एक शब्द सायन्समधला एक एक कॉन्सेप्ट आहे, त्यामुळे ती आपल्याला समजली पाहिजे. आता ज्या विद्यार्थ्यांना मास म्हणजे काय हे माहिती आहे त्यांनाच या ठिकाणी त्याचा अर्थ समजेल. ओके, आणि ज्या विद्यार्थ्यांना मास ही कॉन्सेप्ट क्लिअर नाही आहे मग त्यांना परत अडचण निर्माण होईल की मास म्हणजे काय. आता या ठिकाणी तर डेफिनेशनमध्ये मास लिहिलेला आहे, मग मास म्हणजे काय? ओके, सो यातलाही डिफरन्स आपण व्हिडिओ घेऊन मास म्हणजे काय, मास आणि वेटमध्ये काय फरक असतो, या सगळ्या गोष्टी मी क्लिअर करणार आहे. लक्षात घ्या, एनिथिंग दॅट हॅज मास. ओके, एनिथिंग दॅट हॅज मास. ओके, अँड ऑक्युपाईज स्पेस इज कॉल्ड मॅटर. पहा, तुमच्या आजूबाजूला दिसत असलेली अशी कुठलीही थिंग, कुठलीही वस्तू जिला की मास आहे आणि ती जागा व्यापते. ऑक्युपाईज स्पेस म्हणजे काय? ती जागा व्यापते, म्हणजे तिला ठेवण्यासाठी किंवा तिला राहण्यासाठी जागा लागते. ओके, अशा प्रत्येक वस्तूला आपण काय म्हणतो? मॅटर असे म्हणतो, पदार्थ असे म्हणतो. ही त्याची पहिली डेफिनेशन होती. सेकंड डेफिनेशन आपण पाहूयात. सेकंड डेफिनेशन आहे, सेकंड डेफिनेशन म्हणतो. सेकंड पाहूयात आपण पॉइंट यातला. अ मॅटर इज मेड अप ऑफ टायनी पार्टिकल्स कॉल्ड ॲटम्स. आणि हे जे पदार्थ असतात, हे पदार्थ जे असतात अतिशय लहान लहान कणांनी बनलेले असतात. हे पदार्थ जे असतात, हे मॅटर जे असतं अतिशय लहान लहान कणांनी बनलेलं असतं आणि या लहान कणाला आपण म्हणतो ॲटम्स. परत ॲटम्स जी आहे ही परत एक कॉन्सेप्ट आहे, तीही आपल्याला डीपमध्ये शिकावी लागेल, तेही माहिती करून घ्यावी लागेल. पण लक्षात असू द्या, डेफिनेशनमध्ये जो मॅटर किंवा सबस्टन्स हा जो शब्द परत परत रिपीट होत होता त्या संदर्भाने, त्या रेफरन्सने मी तुम्हाला या ठिकाणीचे डेफिनेशन दिलेली आहे. तुम्ही हे डेफिनेशन लिहून घ्या आणि पाठ करा. माहिती असलं पाहिजे. एनिथिंग दॅट हॅज मास अँड ऑक्युपाईज द space is called matter. And next is that a matter is made up of tiny particles called atoms. पहा, केमिस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त जर आपण कोणत्या शब्दांवरती भर देतो किंवा कुठला शब्द नेहमी 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 आपल्या कानावरती पडणार आहे तो पडणार आहे ॲटम्स. ओके, कुठल्याही पदार्थाचा अभ्यास करत असताना त्या पूर्ण पदार्थाचा अभ्यास न करता त्या पदार्थाच्या टायनी पार्टिकल्सचा म्हणजे ॲटम्सचा जर आपण अभ्यास केला, त्या ॲटमची ज्या प्रॉपर्टीज आहेत, त्या ॲटमचं जे मास आहे, या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावरनं आपल्याला त्या पदार्थाचे गुणधर्म सांगता येतात. त्या पदार्थाचे केमिकल रिॲक्शन होत असतानाचं बिहेवियर काय आहे तेही आपल्याला सांगता येतं. तर आय होप मॅटरच्या बाबतीत आपल्याला ह्या दोन गोष्टी समजल्या असतील. एक मॅटर म्हणजे डेफिनेशन, त्याची डेफिनेशनमध्ये आपल्याला हे सांगितले की एनिथिंग म्हणजे अशी कुठलीही गोष्ट, कुठलीही वस्तू जिच्याकडे मास आहे आणि ती जागा व्यापते तिला आपण मॅटर म्हणतो. आणि नेक्स्ट जो पॉईंट आहे जो अतिशय महत्त्वाचा आहे तो म्हणजे मॅटर हा लहान लहान कणांनी बनलेला आहे आणि त्याच लहान कणाला आपण केमिस्ट्रीमध्ये ॲटम या कॉन्सेप्टच्या खाली शिकत असतो.
ओके, आय होप तुम्हाला इथे हे समजलेलं असेल. आता जाऊयात आपण केमिस्ट्री शिकत असताना मग पुढे आहे की केमिस्ट्रीच्या परत ब्रँचेस आहेत का. ओके, मग कोणकोणती ब्रँच आहेत, मग आपण कोणत्या प्रकारे केमिस्ट्री शिकतो. मग त्यामध्ये पहा, परत आपल्याला केमिस्ट्री जी आहे ती 3 टप्प्यामध्ये शिकायची असते. ओके, त्यामध्ये पहिला टप्पा आहे तो म्हणजे फिजिकल केमिस्ट्री. ओके, कोणता आहे, फिजिकल केमिस्ट्री. आणि सेकंड टप्पा जो आहे, सेकंड टप्पा म्हणतो, देन फर्स्ट आपण शिकतो फिजिकल केमिस्ट्री. ओके, आता परत या केमिस्ट्रीच्या ब्रँच म्हणा. ओके, देन फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री अँड ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ओके, दीज आर सब ब्रँचेस ऑफ केमिस्ट्री. ओके, रसायनशास्त्रामध्ये परत आपण फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री या भागामध्ये आपण केमिस्ट्री शिकत असतो, आपण रसायनशास्त्र शिकत असतो. तर थोडंसं फिजिकल केमिस्ट्रीची डेफिनेशन काय आहे, इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीची डेफिनेशन काय आहे आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची डेफिनेशन काय आहे तेही आपण समजून घेऊयात, म्हणजे आपल्याला इथे त्याची बेसिक माहिती लक्षात येईल. ओके, तर चला जाऊया फिजिकल केमिस्ट्री जी आहे, फिजिकल केमिस्ट्रीच्या डेफिनेशनकडे. पहा, द ब्रँच ऑफ केमिस्ट्री, the branch of chemistry that concerned with the physical structure of chemical compound. पहा, physical structure of chemical compound. पहा, या ठिकाणी इथे काय म्हटलेलं आहे पहा, सिंपल अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर मी सांगितलं तुम्हाला रसायनशास्त्रामध्ये की काय होणार आहे केमिस्ट्रीमध्ये, एखादा पदार्थ कसा तयार झाला, एक पदार्थ दुसऱ्या पदार्थामध्ये मिक्स झाल्याच्या नंतर त्यापासून कोणता नवीन पदार्थ तयार होतो. पहा, त्या सर्व पदार्थांना जे नवीन नवीन पदार्थ तयार होतात, 2 एलिमेंट एकत्र येऊन जो नवीन पदार्थ तयार होतो त्याला आपण कंपाऊंड म्हणतो. ओके, असे खूप सारे कंपाऊंड आपण केमिस्ट्रीमध्ये शिकत असतो. तर हे जे केमिकल कंपाऊंड्स आहेत, हे केमिकल कंपाऊंड, पहा शब्द कोणता वापरलेला आहे, केमिकल कंपाऊंड. केमिकल कंपाऊंड म्हटलं की या कंपाऊंडमध्ये काय असतात, केमिकल बॉन्ड असतात. काय असतात, केमिकल बॉन्ड असतात. हे केमिकल बॉन्ड क्रिएट झाल्याच्या नंतर, तयार झाल्याच्या नंतर केमिकल कंपाऊंड्स तयार होत असतात आणि या केमिकल बॉन्डचं एक स्ट्रक्चर सुद्धा असतं. या केमिकल बॉन्डचं एक स्ट्रक्चर सुद्धा असतं, त्याला काय म्हटलेलं आहे, द फिजिकल स्ट्रक्चर. ओके, मग हे स्ट्रक्चर कसं तयार होतं, कसं बनतं, याचे काही प्रिन्सिपल्स आहेत, याचे काही नियम आहेत, प्रिन्सिपल्स नियम्स आहेत. हे प्रिन्सिपल आणि नियम जे आहेत ते आपण या फिजिकल केमिस्ट्री या ब्रँचमध्ये शिकत असतो. ओके, याचे काही प्रिन्सिपल आहेत, म्हणजे केमिकल कंपाऊंड कसे बनतात, त्याचे स्ट्रक्चर कसे बनतात, याच्यासाठी काही प्रिन्सिपल्स आहेत, काही थ्वेरी आहेत. या थ्वेरींचा, या प्रिन्सिपलचा अभ्यास आपण फिजिकल केमिस्ट्री या केमिस्ट्रीच्या ब्रँचमध्ये करीत असतो. समजलं. ओके, चला आपण पुढे जाऊयात. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री कोणाला म्हणायचं किंवा इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीची डेफिनेशन काय आहे. पहा, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ केमिकल कंपाऊंड, इथे सुद्धा केमिकल कंपाऊंड आहेत, विच डू नॉट हॅव अ कार्बन हायड्रोजन बॉन्ड. पहा, ही जे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री ह्या ज्या केमिस्ट्रीच्या 2 ब्रँच आहेत, यांच्या नावामध्येच विरोध आहे, अपोजिशन आहे. काय म्हणतो आपण त्याला, ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक. मग इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय, यातल्या एका शब्दावरती तुम्ही जास्त लक्ष द्या, ही डेफिनेशन तुमच्या लक्षात येईल. काय म्हटलेलं आहे पहा. मग या ब्रँचमध्ये पण आपण कशाची स्टडी करणार आहोत, केमिकल कंपाऊंडची स्टडी करणार आहोत. कशाची, केमिकल कंपाऊंडची स्टडी आपण करणार आहोत. मग केमिकल कंपाऊंडची स्टडी पण कोणत्या, कशा प्रकारच्या केमिकल कंपाऊंडची स्टडी करणार आहोत आपण, विच डू नॉट हॅव. डू नॉट हॅवचा अर्थ असतो ज्यांच्यामध्ये नाहीत, काय नाही आहेत, देन अ कार्बन हायड्रोजन बॉन्ड. म्हणजे केमिस्ट्रीमधले असे कंपाऊंड. आता कंपाऊंड म्हणजे काय, असंच लक्षात घ्या की रसायनशास्त्राच्या नियमानुसार बनलेले जे पदार्थ आहेत ते, ओके, ते पदार्थ ज्या पदार्थामध्ये कार्बन आणि हायड्रोजनचे बॉन्ड म्हणण्यापेक्षा कार्बनही प्रेझेंट नाहीये आणि हायड्रोजनही प्रेझेंट नाहीये. ओके, असे पदार्थ ज्या पदार्थामध्ये आपल्याला कार्बन भेटत नाही आणि हायड्रोजनचे बॉन्ड भेटत नाहीत, अशा पदार्थांचा अभ्यास आपण
केमिस्ट्रीच्या ज्या ब्रँचमध्ये करतो त्या शाखेला, त्या ब्रँचला आपण म्हणतो इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. ओके, अगदी सिंपल भाषेमध्ये आपण याला अजून समजून घ्यायचं असेल तर इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण अभ्यास करतो द स्टडी ऑफ एलिमेंट. इथे आपल्याला पिरियॉडिक टेबल दिसत आहे. ओके, इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण एलिमेंटची स्टडी करतो. हे जे एलिमेंट्स आहेत या एलिमेंट्सपासून कशा पद्धतीने नवीन नवीन पदार्थ तयार होतात, हे एलिमेंट्स एकमेकांसोबत कसे रिॲक्ट होतात, केमिकली कसे रिॲक्ट होतात, केमिकली रिॲक्ट होत असताना कोणकोणते नियम्स फॉलो करतात, या सगळ्या गोष्टींची चर्चा, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्री यामध्ये करीत असतो. सो आय होप तुम्हाला इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय समजलेलं आहे. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये असं लक्षात ठेवा की असे कंपाऊंड ज्यांच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन बॉन्ड प्रेझेंट नाही आहेत किंवा कार्बन आणि हायड्रोजन प्रेझेंट नाही आहेत, अशा कार्बन हायड्रोजन बॉन्ड प्रेझेंट नाही आहेत अशा कंपाऊंडचा अभ्यास, अशा पदार्थांचा अभ्यास, संयुगाचा अभ्यास आपण ज्या ब्रँचमध्ये करतो त्या ब्रँचला आपण म्हणतो इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता जाऊयात फायनली लास्ट ब्रँच केमिस्ट्रीची, ती आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. पहा, अगदी याच्या अपोजिट तुम्हाला डेफिनेशन पाहायला भेटेल. तोच एक शब्द आहे, सेम शब्द आहे. तो शब्द लक्षात ठेवला की आपल्याला लागलीच लक्षात येईल की याची डेफिनेशन काय आहे. पहा, ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ स्ट्रक्चर. पहा, इज द स्टडी ऑफ स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज अँड कॉम्पोजिशन, रिॲक्शन अँड प्रिपरेशन. कोणाचं? ह्या सगळ्या, म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. कोणाच्या बाबतीत शिकायच्या आहेत? कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स. कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स म्हणजे असे संयुगे किंवा असे पदार्थ. थोडक्यात समजून घेण्यासाठी मी या ठिकाणी पदार्थ असं म्हणतो. हे पहा, प्रत्येक गोष्ट एक्झॅक्टली आपल्या मेंदूत बसण्याच्याऐवजी ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, जे शब्द आपल्याला माहिती आहेत त्या शब्दानुसार मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करत आहे. आता संयुग म्हटलं की त्याची परत व्याख्या आली, कंपाऊंड म्हटली की परत त्याची डेफिनेशन आली. ओके, मग कंपाऊंड कसं तयार होतात, कोणाला कंपाऊंड म्हणायचं, हे परत डेफिनेशन आली. मग तुम्हाला सोपं जावं यासाठी संयुग या शब्दाच्या ऐवजी मी पदार्थ हा शब्द वापरत आहे. सो या ठिकाणी पहा, कार्बन कंटेनिंग. कंटेनिंग या शब्दाचा अर्थ असतो समावेश असणे, त्या पदार्थामध्ये, त्या संयुगामध्ये कोणाचा समावेश असणे? स्पेशली कार्बनचा समावेश असणे. ओके, मिथेन असेल, प्रोपेन असेल, इथेन असेल, हे सगळे कार्बन कंटेनिंग कंपाऊंड आहेत. ओके, हे कार्बननी बनलेले पदार्थ म्हणा किंवा हे कार्बननी बनलेले संयुगे आहेत. ओके, मग ऑर्गॅनिक केमिस्ट्री जी आहे ती ऑर्गॅनिक केमिस्ट्री फक्त अशा पदार्थांचा, असा संयुगाचा अभ्यास करते ज्याच्यामध्ये मेनली कोण प्रेझेंट आहे? कार्बन प्रेझेंट आहे किंवा कार्बन हायड्रोजन बॉन्ड प्रेझेंट आहेत. ओके, अशा पदार्थांचा अभ्यास, त्यांच्या प्रॉपर्टीज किंवा त्याचं स्ट्रक्चर किंवा त्यांच्या रिॲक्शन, त्यांचं प्रिपरेशन, हे ज्या ब्रँचमध्ये आपण स्टडी करतो त्या ब्रँचला आपण म्हणतो ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ओके, त्या ब्रँचला आपण म्हणतो ऑर्गॅनिक केमिस्ट्री. इन वन लाईन, द स्टडी ऑफ प्रिन्सिपल ऑफ रिॲक्शन ऑफ कार्बन कंटेनिंग कंपाऊंड. द स्टडी ऑफ प्रिन्सिपल ऑफ रिॲक्शन ऑफ कार्बन कंटेनिंग कंपाऊंड. ओके, असे कंपाऊंड ज्यांच्यामध्ये कार्बन प्रेझेंट आहे, मेनली कार्बन प्रेझेंट आहे, अशा कार्बन कंपाऊंडच्या रिॲक्शनबद्दलचा जो अभ्यास आहे आपण ज्या ब्रँचमध्ये करतो त्या रसायनशास्त्राच्या, त्या केमिस्ट्रीच्या ब्रँचला आपण म्हणतो ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण हे पाहिलं की व्हॉट इज केमिस्ट्री. याच्यामध्ये केमिस्ट्रीच्या डेफिनेशन पाहिल्या, त्यानंतर फादर ऑफ केमिस्ट्री कोण आहेत ते पाहिलं, आणि त्यानंतर मॅटर म्हणजे काय त्याची डेफिनेशन पाहिली, त्याचे महत्त्वाचे पॉईंट पाहिले. आफ्टर दॅट आपण पाहिलं फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री अँड ऑर्गॅनिक केमिस्ट्री. या केमिस्ट्रीच्या ब्रँचेसही पाहिलेल्या आहेत, त्यांच्या डेफिनेशनही पाहिलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी आपण इथे समजून घेतलेल्या आहेत. तर आपण ही सुरुवात केलेली आहे केमिस्ट्रीच्या बेसिक व्हिडिओसाठी. आपण ही सुरुवात केलेली आहे आणि यामध्ये आपण पहिला व्हिडिओ बनवलेला आहे तो म्हणजे व्हॉट इज केमिस्ट्री. आय होप या व्हिडिओतनं तुम्हाला हे लक्षात आलं असेल की केमिस्ट्री म्हणजे काय, केमिस्ट्रीच्या कोणकोणत्या ब्रँचेस आहेत आणि कोणकोणत्या ब्रँचेसमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टीचा अभ्यास करतो, या गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या
असतील. यापुढे आपण प्रत्येक एक एक पॉईंट, एक एक कॉन्सेप्ट घेणार आहोत, एक एक संकल्पना घेणार आहोत आणि ही संकल्पना तुम्हाला मी समजून सांगणार आहे. तुम्ही वारंवार परत रिपीट हा व्हिडिओ पहा आणि या सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा.